असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट दावा केलेला आहे, मात्र आमच्याकडे तसं झालं नाही असं ते म्हणत होते। काही आपल्याला असा अनुभव आहे का? हे बघा, देशामधला प्रत्येक नागरिकाचा हा अधिकार असतो आणि आपण कुठल्याही योजना पाहिल्या तर ते काही धर्मावाईज योजना नसतात। त्या ठिकाणी आपण शौचालयाच्या योजना असतील, धान्याच्या योजना असेल, संजय निराधारचे पगार असतील किंवा घरकुलाचा विषय असेल, तिकीट असतील, अर्ध तिकीट असेल, सगळ्या ह्या योजना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मिळत असतात। पण आता जो जहरीला प्रचार केला जातोय की घटना बदलवली जाईल, मुस्लिमांना त्रास होईल, त्याच्यामुळे भीती घालण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मला तरी असं वाटतं, हायवेकडे बघा, आपण स्टेशनाकडे बघा, रोड डेव्हलपमेंटकडे बघा, IT पार्ककडे बघा, विमानतळांकडे बघा आणि देशाकरता जे डेव्हलपमेंट पाहिजे, मूळ पायाभूत सुविधा पाहिजे, त्या 10 वर्षात ज्या झाल्या त्यांचं कंपॅरिझन जनतेने केलं पाहिजे। आणि जर जगाच्या बरोबर आपल्याला या ठिकाणी स्पर्धा करायची असेल तर मूलभूत पायाभूत सुविधा जे केल्या पाहिजे होत्या त्या मोदी सरकारने केलेल्या आहे, त्याच्याकडे बघूनच या ठिकाणी मला तरी असं वाटतं प्रत्येक जाती धर्माच्या माणसाने मतदान केलं पाहिजे। दोन्ही बॅगा, आता मी सुद्धा आता मुंबईहून इकडे आलोय, माझ्याकडेही बॅग आहे, कपडे ठेवणार माणूस, गोळ्या ठेवणार, काही ठेवणार, पण आता बाकी काही मुद्दे त्यांच्याकडे शिल्लक नाही। त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीकडून पक्षाला बदनाम करायचं, मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं, एवढंच त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे। तुम्ही भाषणामध्ये असं म्हणाला की ज्यांच्याकडे लायसन नव्हतं त्यांना गाडी चालवायला बसवलं, काय नेमकं तो म्हणायचं होतं? हे बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये जात असताना मुख्यमंत्री व्हायचं असेल मला तर डायरेक्टली कधी आमदार व्हायला पाहिजे, मंत्री व्हायला पाहिजे, कमीत कमी विधानसभा सभागृहाचा अनुभव असला पाहिजे। तसं दिसलं नाही, डायरेक्टली मुख्यमंत्री झाले असा माझा सांगण्याचा उद्देश होता। अजित पवार नाराज आहे, दादा नाराज आहे, ते 2-3 दिवसापासून प्रचार, मला त्याच्यातलं काहीच माहित नाही। मी तर प्रचारातच इकडे आहे, उत्तर महाराष्ट्रातच फिरतोय, त्यामुळे मला माहिती नाही। जे देशाचं बजेट सादर केलं जातं त्याच्यामध्ये जवळपास 15% बजेट। ठीक आहे ना, आता काँग्रेसला मत दिल्यानंतर खुद्दार म्हणावं लागेल काय? माझं मत असं आहे की मला हे सांगा, माझं पुरं आयुष्य काँग्रेसच्या विरोधात केलं, तुम्ही काँग्रेसला मत देणार हे कोणत्या गणितात बसले बाबा? ज्या बाळासाहेबांनी पूर्ण काँग्रेस करता आयुष्य वेचलं, आज तुम्ही त्या पंजाला मत देणार आहे, खुनी पंजाला मत देणार आहे? रॉंग। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।